हा माझ्याकडे प्रेझेंटेशन काही नाहीये, त्याच्यामुळे मला माझ्यासह किंवा माझ्यासोबत मंचावर बसलेले सर्व नुसते मान्यवर नाही तर तुमच्या भाग्याचे शिल्पकार आणि तुम्ही किती ट्रिलियन नाही का एक मिनिट फक्त एका ट्रिलियन मध्ये किती शून्य असतात ते सांगा. जे काय तुम्हाला कळलं किती ट्रिलियनची अर्थव्यवस्था करणारे उद्याचे भाग्य विधाते महाराष्ट्राचे आणि देशाचे, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय, सगळ्यांना शुभेच्छा देतोय. हा विषय जरा आमच्यासाठी वेगळा आहे कारण आम्ही राजकारणी माणसं आहोत. आम्हाला राजकारणातलं लॉजिस्टिक कळतं. म्हणजे आता आपण मगाशी सांगितलं की तुम्ही इथे कसे आलात, बसने आलात, चालत आलात, ट्रेनने आलात. आमचं लॉजिस्टिक कसं असतं की आमचे आमदार कुठून कुठे गेले, कसे गेले, कोणत्या मार्गाने गेले, उत्पादक बोंबलत बसलाय आणि ग्राहक मजा करतोय, असं आमचं लॉजिस्टिक. त्याच्यामुळे आणि लॉजिस्टिकपेक्षा सुरुवातीच्या काळात नोकऱ्या मिळवण्यासाठी शिवसैनिकांनी लॉजिस्टिकपेक्षा हॉकीस्टिकचा जास्त उपयोग केलेला. आणि म्हणून शिवसेना आजपर्यंत वाटचाल करत आलेली आहे. एका गोष्टीचा मला एक सार्थ अभिमान आहे की हे वर्ष हे शिवसेना प्रमुखांचं जन्मशताब्दी वर्ष. शिवसेनेला सुद्धा यावर्षी 60 वर्ष होत आहेत. मुळामध्ये शिवसेनेची स्थापना ही सत्ता प्राप्तीसाठी नाही झाली तर आपल्याच राज्यात, आपल्याच मुंबईत भूमिपुत्रांना आणि मराठी माणसांना आपला न्याय हक्क मिळत का नाही तो मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला. आणि मग मी जसं म्हटलं तसं की सुरुवातीच्या काळामध्ये आंदोलनं केली गेली, करावी लागली. आंदोलनातनं सुद्धा बरेचसे प्रश्न सुटतात, पण आंदोलन केल्यानंतर पुढे काय? आम्हाला नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत. ठीक आहे, आम्ही तुमच्याकडे येतो मोर्चे घेऊन, तुम्ही सांगा आणा मुलं मुली. आमच्याकडे कुठे सुशिक्षित मुलं मुली कुठे त्या व्यवसायासाठी? आणि मग असं लक्षात आलं की नुसत्या आंदोलनाने दारं उघडतील पण दाराच्या आत नाही जाता येणार. दाराच्या आत जायचं असेल तर तिथे आवश्यक असलेलं जे काही कौशल्य पाहिजे ते आपण त्यांना दिलं नाही तर बोंबाबोंब करण्याला काही अर्थ नाही आहे. आणि असं करत करत मग स्थानिक लोकाधिकार समितीची स्थापना झाली, भारतीय कामगार सेनेची स्थापना झाली आणि स्थानिक लोकाधिकारच्या माध्यमातून बँकिंगचे वर्ग आपण इकडे चालवतो. त्याच्यानंतर रेल्वेची भरती, त्याचे वर्ग इकडे चालवतो. अनेक वर्ग, अनेक उपक्रम असे आहेत की जे स्थानिक लोकाधिकारच्या माध्यमातून आपण इथे सुरू केलेले. आणि नाना तुम्हाला मला खास धन्यवाद द्यायचे कारण हा माणूस गेल्या अनेक वर्षापासून परिचयात आहे. पण गेले काही दिवस पाठपुरावा म्हणजे काय सातत्याने रोज मला 2-3 दिवसात मला मेसेज करायचे की आमची तयारी झाली, पुढे काय, आमची तयारी झाली, पुढे काय. म्हटलं बाबा पुढे काय म्हणजे तुमची तयारी किती झाली ते आम्हाला दाखवा. आणि मग तुम्ही सगळे ही मोठी मोठी माणसं आणलीत आणि हे नुसते शिक्षक नाही आहेत तर तुमच्या लक्षात आलं असेल की यांच्या स्वतःच्या कंपन्या आहेत. स्वतःच्या कंपन्या आहेत म्हणजे शिकवणारे हेच आहेत, इंटरव्ह्यू घेणारे सुद्धा हेच आहेत आणि तुम्हाला रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे सुद्धा हेच आहेत. पण आता तुमच्यावरती आहे. आपण अनेक क्षितिज बघतो, क्षितिज दिसतच असतं पण ते क्षितिज सूर्य उगवताना सुद्धा चांगलं उजळलेलं असतं, मावळताना सुद्धा असतं. त्याच्यावरचं म्हणजे क्षितिजावरचं उगवता सूर्य होण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. आम्ही क्षितिज दाखवू तुम्हाला, पण ते काम, मेहनतीचं काम हे तुम्ही करायला पाहिजे. आणि जर मी असं वर्णन केलं, चुकलो तर मला तुम्ही इथल्या इथेच करेक्ट करा, नाही तर ते त्यांच्या डोक्यात जाईल की लॉजिस्टिक म्हणजे काय. तर आपल्याकडे सुद्धा आता तानसा आहे, वैतरणा आहे. आपण शिवसेना प्रमुखांच्या नावाने सुद्धा एक मोठं मध्य वैतरणा धरण बांधलेलं आहे. त्या धरणापासून माझ्या घरापर्यंत नळापर्यंत पाणी आणण्याचं काम जी पाईपलाईन करते ते लॉजिस्टिक करतं. म्हणजे तिथपासून माझ्या घरापर्यंत पाणी येतंय तर ती जी पाईपलाईन आहे ती पाईपलाईन म्हणजे लॉजिस्टिक आहे. मग हे पाणी तिकडे तर आपल्याकडे आपला दावाने हे खरं आहे की जगातल्या सर्वोत्तम फिल्टरेशन प्लांटपैकी एक आपल्या मुंबईचा प्लांट आहे. पण ते म्हणजे तसं जर का बघितलं तर टॅप वॉटर आहे, ड्रिंकिंग वॉटर आहे. पण ते आपण पाणी पिऊ शकतो का?
नाही मग तिथपासून इथपर्यंत येईपर्यंत मध्ये त्याला जे काही भोकं पडलेत, लिकेज आहे, वेळ होतोय, हे सगळं मॅनेज करणं हे लॉजिस्टिकचं काम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यापैकी किती जणांनी सकाळी आपल्या नाक्यावरती ते महापालिकेचे कर्मचारी चावे फिरवताना पाहिलेत? तुम्ही कधी विचार केला ते किती चावे फिरवतात? चावी मारणं हे आमचं काम असतं, पण चावे फिरवणं हे त्यांचं काम आहे. त्यांच्या ते पाणी पुरवठा जे करतात, कारण आपल्याकडे पाणी पुरवठा अजूनही 24 तास मुंबईला पाणी आपण देऊ शकत नाही. मग हे पाणी कोणत्या विभागात किती दिलं पाहिजे, ह्या विभागात किती, त्या विभागात किती, ह्या विभागात किती वेळाला द्यायचं, कोणत्या वेळेला द्यायचं, किती चाव्या फिरवायच्या, अख्खी चावी फिरवायची का अर्धी फिरवायची, एक फिरवायची का दीड फिरवायची, हे करणं म्हणजे माझ्या मते लॉजिस्टिक आहे. हे लॉजिस्टिक आहे. म्हणजे एवढं बारकाईने त्याच्यात सुद्धा लॉजिस्टिक आहे. प्रत्येक गोष्टीला लॉजिस्टिक लागतं. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी मी काय सांगत बसणार नाही, कारण मी म्हटलं मला काय तसं हे नाही, पण ह्याच्यामध्ये जे तुमचे म्हणतात ना 7 R हे महत्त्वाचे आहेत. म्हणजे सगळ्यात ह्याच्यात की वर्ड आहे तो योग्य उत्पादन, योग्य ग्राहकापर्यंत, योग्य प्रमाणात, योग्य वेळेमध्ये, योग्य मार्गाने, योग्य दरात, योग्य स्थितीत पोहोचवणे हे लॉजिस्टिकचं काम आहे. म्हणजे आपण पहिलं म्हणजे बाजारपेठ शोधली पाहिजे. मग त्या बाजारपेठाची मागणी किती प्रमाणापेक्षा कमी केलं तरी आणि प्रमाणापेक्षा बाहेर गेलं तरी तोटा होणार. मग ते माल कसा आहे, कारण आपल्याकडे आता पूर्वी मी स्वतः, अजूनही सगळेजण जातात बाजारात जातात, तुमच्यापैकी पण जात असतील, पण माझ्या माबरोबर मी सिटीलाईट मार्केटला जायचो आणि मग ते भाजी पण घ्यायची असायची, चिकन पण असेल, फिश पण असेल. आता सगळं ऑनलाईन मिळतं. आता तुम्हाला घरच्या घरी ऑनलाईन सगळं मिळतं, पण ते ऑनलाईन मिळाल्यानंतर तिकडे निवडीचं स्वातंत्र्य असतं. ऑनलाईन आल्यानंतर स्वातंत्र्य नसतं. मग एखाद्या वेळेला खराब आलं तर ते परत पाठवण्याचा मार्ग सुद्धा मला असं वाटतं लॉजिस्टिकमध्ये आला. म्हणजे नुसतं आता गंमत म्हणून सांगतो, तसं काय करायचं नाही आहे. मी मध्ये बोललो होतो ना की माझ्या मते लॉजिस्टिक म्हणजे इधर का माल उधर, पण तो नुसता इधर का माल उधर नाही आहे, तर तो चांगलं म्हणजे थोडक्यात दर्जेदार वस्तू, दर्जेदार उत्पादन, दर्जेदार सेवा ही विनासायास ग्राहकापर्यंत पोहोचवणे हे काम तुमचं आहे. आता तुम्ही बोलताना मला पण वाटलं की अरे आपण कोर्स केला तर बरं होईल, पण तसं नाही आहे. कस्टममध्ये किती क्लिअरन्स, ते सगळे अर्ज भरा, सगळ्या गोष्टी करा. ह्या सगळ्याचं एक आता मार्गदर्शन शिवसेना भवनमध्ये सुरू होते. आणि आता मी सहज फोन सुरू केल्यानंतर 2-3 मेसेजेस आहेत, कारण आज आपण इकडे कोर्स सुरू करणार हे लोकांना कळले. मला पुण्यावरनं मेसेज आमच्या शिवसैनिकांचे आलेत, नाशिकवरनं आलेत की साहेब आम्ही आमच्याकडे पण करू शकतो का. आता तुम्ही म्हणालात नाही की आपण हे राज्यभर करू, तर आत्तापासून लोक वाट बघायला लागलेत. आता मला लॉजिस्टिक करणारे लागणार, कारण तुम्हाला इथून तिथे हे सगळं लॉजिस्टिक मला करावं लागणार. तर हे नवीन एक क्षेत्र निर्माण होते. आणि दरवेळेला एक प्रश्न विचारला जातो, तो खरं प्रश्न विचारणारे आपलेच लोक असतात. शिवसेनेने मराठी माणसाला काय दिलं? वडापाव. अरे पण आज सुद्धा वडापावची किंमत बघा ना काय झाले. वडापावची किंमत बघा काय झाले. शिवसेनेने मराठी माणसाला काय दिलं? माझ्या मते कोणालाही पैसे देण्यापेक्षा पैसे कमवायला शिकवणं हे फार महत्त्वाचं काम आहे. स्वतःच्या पायावर उभा राहा हे शिवसेनेने मराठी माणसाला दिलेलं आहे. नुसतं तुला मदत करतो, तू उभा राहा, पण स्वतःचं पाऊल तुलाच टाकायला पाहिजे. तू जर तुझं पाऊल टाकलं तरच तू पुढे जाशील. नाहीतर मी तुला खांद्यावर घेऊन गेलो तर मी जिथपर्यंत जाईन तिथपर्यंत तू येशील, पुढचं काय तुझं होणार आहे. तर हे आयुष्य तुमचं आहे आणि त्या आयुष्यामध्ये पाऊल यशस्वीपणे कसं टाकायचं, त्या यशाचं गुपित ही सगळी मंडळी शिकवणार आहेत. मी तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतो. तुम्हालाही धन्यवाद देतो की एक नवीन क्षितिज ज्याची गरज आहे. कारण आपण आता बघतोय पोर्ट येते, एअरपोर्ट येते, अमुक येते, तमुक येते. परवाच मी सांगितलं होतं की आता नवी मुंबई एअरपोर्ट येतोय. मी त्यांना सांगितलं की एक भूमिपुत्रांसाठी काय मोर्चा काढा, जाईल मोठा मोर्चा. पुढे काय, जसं एअर इंडियाचं ते एक उदाहरण आपण नेहमी सांगतो की एअर इंडियामध्ये त्यावेळेला सुधीर जोशी होते आणि ते नाव फेमस झालं नंदा. त्यांचा तो GM होता का काय होता देव जाणे. आम्ही लहान होतो, मी काही गेलो नव्हतो, पण ही सगळी मला विलास पोतनी वगैरे ती त्यावेळेला सगळे गेले असतील, दिवाकरावती तुम्ही सगळे गेले असाल. आणि त्यांच्याशी त्यांचाच इंटरव्ह्यू घेतला नंदाचा.
आणि मराठी माणसाला नोकरी देत नाही बोलत ती एकच आवाज फक्त निघाला. तो काय निघाला असेल म्हणजे कानात जे गेलं ना ते कानाखाली गेलं बरोबर आणि एअर इंडियाचे दरवाजे उघडले. तर ते हे तुम्हाला का सांगतोय की नुसते दरवाजे उघडून चालणार नाही, त्याच्यानंतर सुद्धा आपण त्यांचं ट्रेनिंग घेतलं. एअर हॉस्टेस असतील, तो केबिन क्रू असेल, इतर काही गोष्टी असतील, यांचं ट्रेनिंग देऊन मग आपण तिथे भरती सुरू केली. तर तसं विमानामध्ये जय महाराष्ट्र शिवसेनेमुळे सुरू झाला. अभिमानाने बोललं पाहिजे जय महाराष्ट्र. आणि तुम्हाला सुद्धा जसं तुम्ही आता सांगितलं ना समीरजी, की म्हणजे आता ही पहिली बॅच आहे की तुम्हाला जो काही स्कोप आहे तो फक्त मुंबईत किंवा राज्यात नाही तर जगभरामध्ये आहे. मला तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे, जगभरात कुठेही जा पण महाराष्ट्राचा आणि आपल्या देशाचा अभिमान वाटेल असं काम करा. तुमच्यापासून पुढच्या पिढीने एक काहीतरी मार्गदर्शन घ्यावं असं काम करा. जसे हे तुम्हाला मार्गदर्शनाला उभे राहिलेले आहेत, उद्या यांच्या जागी मला तुम्ही दिसले पाहिजेत, यांच्या जागी तुम्ही दिसले पाहिजेत. आणि तरच मी म्हणेन या आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून, लोकाधिकारच्या माध्यमातून सुरू केलेल्या या उपक्रमाचा काहीतरी उपयोग झाला. असो, जास्त मी बोलत बसत नाही. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. एकच आहे, इथे येण्याची वेळ चुकवू नका. अभ्यास मनापासून करा. मेहनतीला मराठी माणूस कुठेही कमी नाही. मराठी माणूस न्यायाचं मागतोय, हक्काचं मागतोय, उपकाराचं ओझं आम्ही वाहत नाही, हे तुम्हाला दाखवून द्यावं लागेल आणि तसं तुम्ही ते दाखवून द्याल एवढीच अपेक्षा करतो. परत एकदा